आपण कोणताही पदार्थ बनवताना तो चवदार, दिसायला छान, पौष्टिक असाच बनवतो. पण कधी-कधी आपल्या जिभेला नाही तर शरीराला आवश्यक असणारे पदार्थ सुद्धा खायला हवेत. मग ते चवदार असो अथवा नसो, दिसायला कसेही असले तरी शरीरासाठी आवश्यक असल्यामुळे असे पदार्थ नक्कीच खावेत. आज आपण अशी साधी, सोपी आणि झटपट बनवता येईल अशी कोंड्याचे मुटके बनवणार आहोत. हे मुटके तुम्ही नुसते सुद्धा खाऊ शकता, तोंडी लावायला घेऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. तयार फोडणी मुटक्यावरती टाकून खाऊ शकता किंवा मग तयार फोडणीमध्ये मुटके घोळून तशा पद्धतीनं सुद्धा खाऊ शकता. कशाही प्रकारे खा, रेसिपी पौष्टिक आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायची. रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. आणि यासारख्याच भरपूर सारे रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं. येथे मी एक मोठी वाटी भरून कोंडा घेतलाय. जेव्हा आपण गव्हाचं, ज्वारीचं पीठ दळून आणतो आणि त्याचं पीठ चाळल्यानंतर जो कोंडा शिल्लक राहतो तोच कोंडा घ्यायचा आहे. कोंडा स्वच्छ करून घ्या. त्यामध्ये 1 मोठा चमचा ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ टाकायचे. या पिठामध्ये अर्धा छोटा चमचा हिंग, धने आणि जिरे पावडर, हळद, तिखट, चवीनुसार मीठ, भिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकायची. त्याचसोबत 1 मोठा चमचा दही टाकायचे. दही टाकल्यानंतर हे सगळे पीठ व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. कोंडा आणि सगळे पीठ एकत्र केल्यानंतर त्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. तयार गोळ्यापासून छोटे छोटे मुटके तयार करायचे. फार जाड किंवा फार पातळ नको, मध्यम आकाराचे मुटके बनवून घेऊयात. सगळे मुटके याच पद्धतीने तयार करून घेऊयात. तयार मुटके आपण वाफून घेणार आहोत. इडली कुकरमध्ये पाणी ठेवून गरम करायला ठेवा व इडलीच्या पात्रामध्ये तेल न लावता हे मुटके बसतील तितके ठेवून मंद आचेवरती 20 मिनिटं चांगले वाफून घ्यायचे आहेत. 20 मिनिटानंतर झाकण काढून बघूयात. मुटके तयार आहेत. गॅस बंद करायचा आहे आणि चांगले थंड करून घ्यायचे आहेत. थंड झाल्यानंतर त्याचे तुकडे करा किंवा तसे खाल्ले तरीही छान लागतात. येथे मी शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाणार आहे. येथे आपण तेलाचा 1 थेंबही वापरलेला नाही, त्यामुळे ही रेसिपी अजूनच पौष्टिक होते. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचसोबत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.